हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. खूप जणांचे कमेंट्स यायला लागले की दिस अँड दीज हे जे आहे ते थोडंसं कन्फ्यूज व्हायला लागले. मॅडम तुम्ही सेपरेटली घ्या. ऑलरेडी आपण 4 एकदमच बघितले, दिस, दॅट, दीज आणि दोजचे. आज फक्त आपण तुमच्या डिमांडवर ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ करतो ज्याच्यामध्ये आपण फक्त दिस आणि दीज हे 2 डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघणार आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय तर दर्शक प्रोनाउन. दर्शक म्हणजे काय, ते दाखवतात. काय दाखवतात? ऑफकोर्स द डिस्टन्स किंवा त्याची जागा दाखवतात, कुठे आहे हे सांगण्यासाठी. धिस हे एकवचनी आहे आणि दीज हे अनेकवचनी आहे आणि जवळ असणाऱ्या गोष्टी संदर्भात, व्यक्ती संदर्भात जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण हे 2 प्रोनाउनचा वापर करणार आहे. धिस उच्चार कसा आहे? ध, धिस, आणि हे आहे दीज. हे म्हणजे धिस आणि हे ह्याही म्हणजे काय? दीज. धिस हे काय आहे? सिंग्युलर आहे आणि दीज हे काय आहे? प्लुरल आहे. एकवचनी आणि अनेकवचनी. एकवचनी व्यक्ती किंवा वस्तू आपण धिस आणि दीज हे दोन्ही सुद्धा नॉन लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, ट्री अँड रिलेटेड टू ट्री, त्याच्यानंतर ॲनिमल, त्याच्यानंतर बर्ड, कधी जागा, अशा प्रत्येक संदर्भामध्ये आपण काय करू शकतो? याचा वापर करू शकतो. फक्त कंडिशन काय आहे? दिस हे एकवचनी असेल तर वापरायचं आहे आणि दीज हे अनेकवचनी असेल तर वापरायचं आहे. कुठं आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. दिस म्हणजे काय? माझ्या जवळ आहे, माझ्या जवळच आहे. म्हणजे दिस इज व्हाईट बोर्ड. आता हे माझ्या जवळ आहे, लांब आहे का? नाही. पण ते जर लांब असेल तर मी तिथे दिस वापरले नसते. एक वस्तू आहे किंवा एक व्यक्ती आहे किंवा एक प्राणी आहे किंवा एक गोष्ट जी आहे जी माझ्या जवळ आहे ते सांगत असताना आपण दिस ह्या प्रोनाउनचा वापर करतो. तेच माझ्या जवळ भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर सारे लोक आहेत, भरपूर सारे कुत्रे किंवा मांजर आहेत, तेव्हा मला काय करावं लागेल? दीज हे प्रोनाउन यूज करावं लागेल. जसं की दिस इज अ व्हाईट बोर्ड. हे व्हाईट बोर्ड आहे किंवा हा व्हाईट बोर्ड आहे. हा कुठं आहे? माझ्या जवळ आहे आणि मी रेफर करते त्याच्या संदर्भात बोलत असताना दिस हे वापरून. जसं की माझं काय काय फ्रेंड इथं उभारला असा आणि मला तुमच्यासोबत इंट्रोडक्शन करून द्यायचं होतं. कसं झालं सर? दिस इज माय फ्रेंड अनिता. ही माझी फ्रेंड अनिता आहे. माझ्या शेजारी उभारलेली आहे आणि तिच्याबद्दल मी तुमचं इंट्रोडक्शन करून देत आहे. म्हणून शी इज अनिता म्हणण्यापेक्षा मी म्हणलेलं आहे दिस इज अनिता. दिस इज ASA क्लास. दिस इज अ प्रिटी गुड डे. म्हणजे काय? तुम्ही या संदर्भामध्ये एकवचनी व्यक्तीबद्दल, एकवचनी कर्त्याबद्दल, एकवचनी कोणत्याही गोष्टीबद्दल, जवळ असणाऱ्या गोष्टीबद्दल जेव्हा बोलणार आहात तर तेव्हा आपण धिस हे प्रोनाउन यूज करतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर असले 2, 3, 4, 5, 6, 100 असे जर भरपूर गोष्टी असतील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? दीज हे प्रोनाउन यूज करायचं. जसं दीज आर माय क्लासमेट्स, दीज आर युजफुल वायर्स, दीज आर चेअर्स. हे सगळे खुर्च्या आहेत. हे सगळे म्हणजे कुठं? माझ्या जवळ असणारे. दीज आर माय क्लोज फ्रेंड्स. हे सगळे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत. जवळ आहे पण खूप जण आहेत. दीज मध्ये एकच आहे, दीज मध्ये अनेक आहेत. दोन्हीही जवळ असणाऱ्या गोष्टींसाठी वापरतो. गोष्टी इन द सेन्स तुम्ही त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, ट्री, रिलेटेड टू ट्री, प्लेस बद्दल सांगू शकता, ॲनिमल आणि बर्ड बद्दल सांगू शकता. आता आपण काय करूयात? भरपूर सारे एक्झाम्पल्स बघूया. जेव्हा एक्झाम्पल्स आपण बघतो ना तेव्हा कन्सेप्ट लगेचच क्लिअर होते. कन्सेप्ट इथे तुमची क्लिअर झालेलीच आहे की कशासाठी वापरलं जातं. समटाइम्स हे जे दोन्ही सुद्धा प्रोनाउन आहेत ते इंडिव्हिज्युअली सुद्धा आपण वापरू शकतो आणि कधी कधी आपल्याला कंपल्सरी त्याच्यासोबत एक प्रॉपर नाउन यूज करावं लागतं. म्हणजे धिस नंतर आपण डायरेक्टली मेन वर्ब, मॉडल ऑब्जेक्ट वर्ब किंवा तुमचं हेल्पिंग वर्ब घेऊ शकतो का नाही हे तुम्हाला एक्झाम्पल नुसारच कळणार आहे. ऑलमोस्ट टू बीची रूपं जी आहेत ते आपण धिस सोबत डायरेक्टली घेऊ शकतो. काही मॉडल ऑब्झर्व्ह वर्ब सुद्धा घेऊ शकतो. पण जेव्हा आपल्याला काही मेन वर्ब घ्यायचे असतील किंवा वर्बचे फॉर्म घ्यायचे असतील किंवा तुम्हाला जर हॅवचे फॉर्म घ्यायचे असतील तेव्हा मात्र तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे? प्रॉपर नाम घ्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज अ क्लास. हा क्लास आहे. इथं तुम्हाला काय झालेलं आहे? एक
अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे. पण तुम्हाला जर याच क्लासबद्दल काहीतरी बोलायचं असेल तर झालं असतं धिस क्लास हॅज 2 विंडोज. या क्लासमध्ये 2 विंडोज आहेत. तिथं आपण असं म्हणू शकलो नसतो धिस हॅज 2 विंडोज. होत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही हॅव फॉर्म्स यूज करणार आहे तेव्हा कंपल्सरी धिस आणि these च्या समोर एक प्रॉपर नाउन यूज करावा लागणार आहे आणि मगच टू हॅव ची फॉर्म आपल्याला यूज करायचे आहे. टू बी च्या वेळेस तसं दोन्ही प्रकारे यूज करू शकतो. तसं हॅव च्या वेळेस मात्र तसं होत नाही. You will have to use proper noun compulsory after that. जसं की इथं पण केलेलं आहे this dog barks at night. हा कुत्रा रात्री भुंकतो. फक्त डॉग असला असं तर dog barks at night, कुत्रा रात्री भुंकतो. पण हा कुत्रा रात्री भुंकतो जेव्हा बोलायला असेल तेव्हा आपण वापरलेला आहे this. मीन्स this जे आहे ते इंडिव्हिज्युअली पण यूज करू शकतो किंवा तो प्रॉपर नाउनच्या सोबत सुद्धा यूज करू शकतो. आता आपण काही उदाहरण बघूयात म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होईल ती कन्सेप्ट बद्दल. Now we will see some examples. पहिल्यांदा आपण this या प्रोनाउनचे एक्झाम्पल बघूया. this म्हणजे हे, हा, ही. एकवचनी कोणतीही वस्तू, एकवचनी मुलगा किंवा एकवचनी मुलगी जर असेल तर त्याच्याऐवजी आपण this हे वापरू शकतो. This room has 2 big windows. या खोलीला किंवा ह्या खोलीला 2 मोठे खिडक्या आहेत. ह्या खोलीला this सोबत आपण दोन घेतले आहे. This school gives every facility. ही शाळा सगळे फॅसिलिटी देते. This mobile didn't vibrate at night. हा मोबाईल रात्री व्हायब्रेट केला नाही. This is what I told you. हेच ते जे मी तुला सांगितलं. This was a difficult task for her. हे तिच्यासाठी डिफिकल्ट टास्क होतं. आता पहिल्यांमध्ये बघा आपण this नंतर ना प्रॉपर नाउन यूज केलेला आहे. त्याच्यानंतर ना क्रियापद घेतलेला आहे. इथं this नंतर डायरेक्टली हेल्पिंग वर्ब वापरलेला म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली पण this चा वापर करू शकतो, विथ प्रोनाउन सुद्धा याचा वापर करू शकतो. This was a difficult task for her. इथं सुद्धा आपण काय घेतलेला आहे was लगेचच घेतलेला आहे. This girl is so talented. अगेन प्रोनाउन प्रॉपर नाउन घेतलेला आहे. ही मुलगी खूप टॅलेंटेड आहे. Is this your bag? ही बॅग तुझी आहे का? Don't listen to this man. या माणसाला ऐकू नका. He is lying. तो खोटं बोलत आहे. This online game destroyed many family relations. ह्या मोबाईल गेमनी खूप फॅमिली रिलेशन डिस्ट्रॉय केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत. हे आहे जवळ असणारी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी याबद्दल बोलत असताना वापरलेला प्रोनाउन. हे जेव्हा अनेक होतात, एक मुलगी असेल तर this girl, अनेक मुली झाल्या तर these girl, that this room, these rooms, this player, these players, this marker, these markers. म्हणजे एक वचनमधून जेव्हा अनेक वचनला जातात तेव्हा these जसा प्रोनाउन अनेक वचनी आहे त्याच्या सोबत वापरणारा प्रॉपर नाउन सुद्धा s लावून काय करावा लागणार आहे, अनेक करावा लागणार आहे. असं होणार नाही की this room तसं these room, नो, these rooms घ्यावं लागणार आहे. आणि अगेन हेल्पिंग वर्ब मेन वर्ब जो आहे तो अनेक वचनीसाठी जो वापरतो तोच यूज करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल these चे वाक्य बघूयात आपण. these म्हणजे हे, ह्या, ही. अगेन नॉन लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, ट्रीज, ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यासाठी वापरणार आहे. पण कंडिशन हे आहे की अनेक वचनी असणं गरजेचं आहे आणि ते आपल्या जवळ असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण these वापरतो. these players always give their best. हे खेळाडू नेहमी त्यांचं बेस्ट देतात. these diamonds look real. हे डायमंड्स खरे दिसतात. these things are very expensive. या गोष्टी खूप महाग आहेत. these workers made a group and stopped work. या कामगारांनी ग्रुप बनवला आणि काम थांबवलं. these are my new friends, राज, राहुल and रेहान. हे सगळे माझे नवीन मित्र आहेत, राज, राहुल आणि रेहान. My parents are out of station these days. या दिवसात माझे आई-वडील किंवा माझे पालक आउट ऑफ स्टेशन आहे. Whose shoes are these? हे शूज कोणाचे आहेत? All these classrooms have CCTV cameras. या सगळ्या क्लासरूम मध्ये CCTV कॅमेरा आहे. These cows didn't eat grass yesterday as they are sick. ह्या गायी काल गवत खाल्ले नाही जसे की ते आजारी आहेत किंवा आजारपणामुळे या गायींनी काल ग्रास म्हणजेच गवत खाल्लं नाही. अगेन आपण these नंतर प्रॉपर नाउन यूज केलेला आहे आणि मग त्याला लागणारा क्रियापद घेतलेला आहे किंवा
आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा या these चा वापर केलेला आहे. डायरेक्टली आपण काय लिहिलेलं आहे, हेल्पिंग वर्ब लिहिलेलं आहे. म्हणजेच this आणि these हे दोन्ही जे प्रोनाउन्स आहेत जवळ असणाऱ्या गोष्टींसाठी वापरतो. जवळ एकच गोष्ट असेल तर आपण this वापरतो. जवळ अनेक गोष्टी असेल तर आपण these वापरणार आहे. this आणि these हे इंडिव्हिज्युअली सुद्धा वापरता येतात किंवा त्याच्यासोबत प्रॉपर नाउन यूज करून सुद्धा करू शकतो. this सिंग्युलर असल्यामुळे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब किंवा तुम्ही जे काही वाक्यामध्ये टेन्स वापरणार आहे त्याप्रमाणे सिंग्युलरचे रूल यूज करावे लागणार आहेत आणि these वापरत असताना प्लुरलचे रूल तुम्हाला इथे यूज करावे लागणार आहे. अगेन जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं लिखाण सुद्धा करणं गरजेचं आहे. हे जसे सेंटेन्सेस माझे लिहून काढून मी तुम्हाला समजावून सांगितले, जे तुम्हाला जे वाटतं ते सेंटेन्सेस लिहून काढा आणि मग तुम्हाला लगेचच कळेल की दिस म्हणजे काय आणि these म्हणजे काय. प्रॅक्टिसच तुम्हाला प्रत्येक वेळेस करावी लागणार आहे. काहीही जरी शिकायचं असेल, परफेक्ट व्हायचा असेल तर मुद्दामून सगळे व्हिडिओज इंग्लिशमधून न घेता मराठीचा बेसने घेतलेला आहे. कारण तुमचा एकदा बेस मराठीमधून कळाला तर तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकता किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला ते सोपं जातं कारण कन्सेप्ट क्लिअर झालेली असते म्हणून. सो दिस इज फॉर टुडे. पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक बटनला हिट करा आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्स आहेत ज्यांना खरंच इंग्रजीची गरज आहे, मग ते शाळेसाठी असेल, कॉलेजसाठी असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी असेल किंवा इंग्रजी सुधारण्यासाठी, स्पोकन इंग्लिशसाठी असेल, त्यांना कंपल्सरी माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण फ्रीमध्ये तुम्ही हे शिकणार आहात. घर बसल्या इंग्रजी शिकू शकता छोट्या छोट्या माझ्या व्हिडिओने. थँक्यू.